अशी एक व्यक्ती समोर आली जो म्हणाली की हा आता तू इथे असतेस, पण मी काय करत असते. तो म्हणाला मला काय माहिती, तू कॅरेक्टर आहेस, तू काय करतेस तू बघ. मी त्याला म्हटलं की नाही, डिरेक्शन डिपार्टमेंटनी हे दिलंच नाही, मी होते ना तिथे, मी ऍक्टर पण आहे, मला माहिती आहे. तर म्हणाला एक मिनिट, पहिले प्रोडक्शनला विचारायचं की हे का आलं नाही. असं खूप भांडण. सगळ्यात महत्वाचं जे शिकायला मिळालं ते हे आहे की डू नॉट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. मला असं वाटायला लागलं अमोल, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की मी जरा आता पाट्या टाकते. ज्यांनी तुला ही इन्फो दिली त्याला पहिलं मी मारणार आहे. नमस्कार, कॅचअपच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहे निर्माती, अभिनेत्री आणि कधी काळी असलेली दिग्दर्शिका क्षिती जोग. हॅलो, स्वागत नमस्कार. आहे क्षिती. नमस्कार, थँक्यू. कसं काय सध्या? फर्स्ट क्लास? फर्स्ट क्लास, जोरात फर्स्ट क्लास. जोरात फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा 24 जानेवारीला रिलीज होतोय आणि तू अभिनेत्री तर आहेसच, त्याच्यामध्ये तू अभिनय केलायस, पण तू निर्माती पण आहेस. तर निर्माती म्हणून असलेली धाकधूक कशी आहे तुझी? खरं सांगू, नेहमीसारखी आहे. म्हणजे मला असं होतं की प्रत्येक सिनेमाच्या आधी, आता चौथा सिनेमा आहे कंपनी म्हणून, बरोबर. असं वाटतं की आपलं सगळं चुकलंय. हे सगळं म्हणजे हे असं आपण तेव्हा हे करायला पाहिजे होतं, तेव्हा इथे हे करायला पाहिजे होतं. म्हणजे काल केलेली एखादी गोष्ट मला आज वाटतं की अरे यार, हे सगळं आता कालचं चुकलं आपलं. तुझा इंटरव्ह्यू देऊन मी जाणार आहे, मला वाटणार आहे हे इंटरव्ह्यूत आपण हे नको होतं बोलायला. सो आता माझी अशी ती अवस्था आहे वेअर आय थिंक की नाही काय कळत नाहीये, सगळं बरोबर चाललंय ना. पण हे मला दरवेळेला होतं. पण आता एवढं तरी कळलंय की हा हे होणार आहे, हे होत राहणार. निर्माती म्हणून जम बसतोय हळूहळू हळूहळू. आणि त्याच्या मागे टीम आहे. एक तर मुळात हेमंत, बरोबर, त्याची अक्कल खरंच ह्यात माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. ओके. म्हणजे जरी मी त्यात कॉल घेत असले आणि माझ्या हातात म्हणजे राईट वाईज खूप गोष्टी असल्या तरी तो खूप लक्ष देतो, म्हणून ते सुरळीत चालतं. आणि टीम माझी खूप चांगली आहे की जी जास्त एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा. बरोबर. सो इट्स इझी टू लर्न फ्रॉम देम. तू आता ह्याच्याबद्दल म्हणालीस म्हणून मी विचारतो की प्रमोशन हे खूप महत्वाचं असतं, पण मी जेव्हापासून बघतोय की तुम्ही सिनेमा रिलीज झाल्यानंतर जे प्रमोशन तुमचं होतं ते खूप म्हणजे त्याचं कौतुक करायला पाहिजे. कारण इतक्या ठिकाणी थिएटरमध्ये जाऊन व्हिजिट करणं किंवा तो आपला सिनेमा चर्चेत कसा राहील याची काळजी घेणं, लोकांच्या प्रतिक्रिया कशा येत आहेत त्या इतर लोकांपर्यंत पोहोचवणं, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करत असता. तर हे पण हेमंतचंच डोकं असेल का तुमचं सगळ्यांचं मिळून आहे? पण त्याचं इनिशिएशन झिम्माच्या वेळेला हेमंतनी केलं होतं. ओके. कारण तेव्हा लॉकडाऊनच्या काळात असं काही आम्हाला जाता नव्हतं आलं. आधी प्रमोशन म्हणजे सिनेमा रिलीजच्या आधी फार फिरता नाही आलं. बरोबर. सो नंतर जाऊन लोकांच्या ती प्रतिक्रिया जाणून घेणे, अजून इन्व्हॉल्व्ह करणे लोकांना, हे त्याचं डोकं होतं आणि ते वर्क झालं. सो आम्ही ते नंतर कन्सिस्टंटली पाळतो आणि मजा येते. अमोल, खरं सांगू, नाटकाच्या प्रयोगाला कसं वाटतं, नाटक केल्यावर जेव्हा लोक येऊन भेटतात तसं साधारण वाटतं की त्या मोमेंटला त्यांना जे वाटत असतं सिनेमाबद्दल ते जास्त न विचार करता तत्क्षणीचं उत्तर असतं. सो त्यांनी खूप खूप मजा येते ते करायला. पण कलेक्शन वाईज जर आपण विचार केला तर त्याने काय साध्य होतं अशा प्रकारच्या प्रमोशनमुळे? लोकांपर्यंत सिनेमा राहतो तरी सुद्धा की सिनेमा आहे चालू थिएटरमध्ये. हे मला वाटत असतं सगळ्यांना माहितीये सिनेमा आलाय, सिनेमा येतोय. आपलं महाराष्ट्रात एवढी संख्या, एवढी पॉप्युलेशन आहे की प्रत्येकापर्यंत पोहोचेलच असं नाही. काही लोकांना थोडं उशिरा कळेल की अरे हा सिनेमा आलाय, तर तो चर्चेत राहावा, लोकांनी जाऊन बघावा, एकाने दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगावं. ह्यानी इव्हेंच्युअली बॉक्स ऑफिसवर कलेक्शन वाढतं. आपण सिनेमा रिलीज झाला आणि थांबलो की लोकही विसरतात. बरोबर. आपल्याला त्यांना ते बॉम्बार्ड करावं लागतं की आहे सिनेमा थिएटरमध्ये, पीपल आर लाइकिंग इट, प्लीज कम अँड वॉच. त्यांनी खूप फरक पडतो, खूपच. म्हणजे मी मुद्दामून हा प्रश्न ह्यासाठी विचारला की तू निर्माती आहेस आणि अशा पद्धतीचं प्रमोशन करायचं तर इतक्या ठिकाणी जाणं, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन पासून, फूड पासून सगळा खर्च त्याच्यामध्ये येणार आहे. तो खर्च सुद्धा आधीपासून डोक्यात ठेवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. हो. आणि तो नक्की ठेवतो आम्ही. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ प्रमोशन. असं नाही होत की म्हणजे अनफॉर्च्युनेटली माझ्या एका सिनेमाबद्दल असंही झालंय की तो झाल्यानंतर आम्हाला काहीच करावं लागलं नाही बिकॉज द फिल्म डिडंट डू वेल, सनी. पण मी प्लॅन करताना सिनेमा रिलीज नंतरच्या काही ऍक्टिव्हिटीज ह्या डेफिनेटली आधी प्लॅन करते. बिकॉज आपणच विश्वास दाखवला तर लोक विश्वास दाखवतील ना. तर माझ्या डोक्यात ते फिक्स असतं की ह्याच्यानंतर ह्या ऍक्टिव्हिटीज बाहेर आल्या पाहिजेत, मग इथे जाऊन इंटरव्ह्यूज करू, ह्या थिएटर्सना व्हिजिट करू. हे सगळं आधीपासनं प्रमोशनल फायनान्स मध्ये असतं ते. मला निर्माती म्हणून तुझी प्रोसेस समजून घ्यायची, कारण काय आहे की आपल्याकडे एखाद्या महिलेचं नाव निर्माती म्हणून जर लागलं ना तर बऱ्याच वेळेला लोकांचा असा समज असतो की नवऱ्याने
हे नावलं, मी अगदी तुला फेमस उदाहरण एक द्यायचं झालं तर सलमा खान असं एक नाव आपल्याला दिसतं सलमान खानच्या सिनेमांना. त्याच्या आईचं नाव आहे. बरोबर ती काही प्रोडक्शन मध्ये नसते, ती काही जाऊन तिथे प्रोडक्शन करत नाही. बरोबर. पण तुझ्या बाबतीत तसं नाहीये. तर नेमकं काय आहे प्रत्यक्षात निर्माती म्हणून तुझं काम कशा प्रकारे असतं? बऱ्याच म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीपासनं त्या सिनेमाला फायनान्स आणणे, म्हणजे दरवेळेला एवढे पैसे माझ्याकडे असतीलच असं नाही. वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटणे, तो फायनान्स आणणे, ते त्या बजेटमध्ये बसवणे. आता हेमंत प्रोड्युसरही आहे माझ्या बरोबर कंपनीत आणि दिग्दर्शकही आहे. पण ऍक्च्युली सिनेमाचं काम सुरू होतं तेव्हा त्याच्यातला दिग्दर्शक जास्त फोरफ्रंटला येतो. सो तेव्हा त्याला हे कन्व्हिन्स करणं की सगळं बरोबर आहे पण आपलं बजेट एवढं आहे, ह्याच्यात ते बसवायला पाहिजे. किंवा आता जसं फर्स्ट क्लास दाभाडेच्या वेळेला आम्ही नारायणगावला शूट केलंय. तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, म्हणजे हॉटेल्स नव्हते अरे, की जिथे लोकांना ठेवून पुढे काम करता येईल. ह्या सगळ्याचा विचार करणे, त्याच्या मागे मग आपल्याला काय करता येईल, किती लांब राहावं लागेल, किती जवळ, इथपासनं म्हणजे प्रीपासनं ते आता सिनेमा रिलीज कधी करायचा, मग त्याच्या टी सिरीज आता आमच्या बरोबर इन्व्हॉल्ड आहे, कलर येलो आहे, त्यांच्याशी काय बोलायचं, हे सगळंच करावं लागतं. हे माहिती असतं मला की हे कुठे काय चाललंय. फायनल कॉल्स फायनली घेणं, लोकांना कन्व्हिन्स करणं, मीटिंग्स करणं, हे मेनली माझा जॉब आहे या कंपनीत. आणि थोडी बॅडकॉप आहे मी या कंपनीत, पण कोणाला तरी व्हायला पाहिजे. कारण सिनेमाच्या बाबतीत हेमंत मग फार म्हणजे हळवा होऊन काही निर्णय घ्यायला जातो. तर ते तेव्हा कोणीतरी आउटसाइडर म्हणून हे बघायला पाहिजे की आपल्याला काय करायचं काय नाही. सो फिल्मची जुळवाजुळव करेपर्यंत ते त्याचं फायनल सगळं सिनेमा झाला, रिलीज झाला, काय जे त्याचं जे काही झालं त्यानंतरच्या गणितापर्यंत सगळीकडेच बघावं लागतं. पण ह्याच्यामध्ये तुझा जर अगदी सुरुवातीपासून करिअरचा विचार केला तर मोहन वाघांपासून ते आता तू कलर येलोचा उल्लेख केलास म्हणून आनंद एल राय किंवा टी सिरीज किंवा तू करण जोहर बरोबर सुद्धा काम केलंस, या सगळ्यातून तुला काय काय मिळत गेलं निर्माती म्हणून जे तुला वापरायला मिळालं या सगळ्या सिनेमांमध्ये? खूप म्हणजे, आणि फक्त तेच असं नाही, मी तुला एक महत्वाचं सांगते. मी जेव्हा फक्त ऍक्ट्रेस म्हणून काम करत होते आणि निर्माती झाले नव्हते तेव्हा मी सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते अशी एक कॅटेगरी आहे लोकांची, त्यात मीही होते. कारण की मला असं होतं हा नीट ना निर्माता नीट प्रमोशन करत नाही, हे प्रोडक्शननी दिलं नाहीये. आता तिकडे गेल्यावर त्या लोकांना किती स्ट्रेस असेल. म्हणजे मोहन वाघ जेव्हा नाटक करायचे तेव्हा मला ते येताना द्यायचे की म्हणजे रिहर्सलला आले तर खायला आणतायत, आपले सेट करतायत, एवढंच. मी लहानही होते ऑफकोर्स तेव्हा, पण तेवढंच बघायचे मी. आता मला कळतं की त्याच्या मागे किती मेहनत असेल, त्यांचं किती डोकं खर्ची लागलं असेल, त्यांचे पैसे लागलेले असतात, सगळी सोंग करता येतात, पैशाची करता येत नाहीत. सो हे सगळं मी आता करण जोहर बरोबर काम करताना ते त्यांची कंपनी कसं चालवतात, इट्स अ बिग कंपनी, आपण त्या मनाने खूप छोटे आहोत. पण तरी सुद्धा म्हणजे चोरीचा मामला करत असताना सुद्धा मला असं होतं की तोपर्यंत झिम्मा करायचं का नाही आमचं ठरलं नव्हतं. पण त्या काही गोष्टी ना डोक्यात राहिल्यात की हे आपली कंपनी कसं चालवतात, हे लोकांशी कसं वागतात. त्यात काही वेळेला असं होतं की आपण असं नाही वागायचंय डेफिनेटली, आणि काही वेळेला असं होतं की आपण असं वागायचंय. म्हणजे आता आनंद एल राय फॉर एक्झाम्पल, कलर येल्लोचे सर्व आहेत, तो माणूस इतका प्रेमळ, इतका चांगला, इतका मृदुभाषी आहे की अर्ध्या वेळेला त्यांच्या ह्या वागणुकीमुळे कधी कधी मी पटकन हो म्हणून टाकते काही गोष्टींना. मग मला असं होतं नाही म्हणायचं होतं मला, पण ह्याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ऍक्टर म्हणून मी फक्त माझा विचार करत असते, माझं काम, माझी मेकअप रूम, माझा स्टाफ, माझा सीन. निर्माती म्हणून मला तुझाही विचार करायचा आहे, मला त्या लाईट बॉयचाही विचार करायचा आहे. मला वाटतं कम्पॅशन वाढतं, स्ट्रेस वाढतो ते तर आहेच, पण कम्पॅशन वाढतं. टीमवर्कनी जर आपण करायला गेलो तर त्याची फळंही चांगली मिळतात. सो ते मी ह्या सगळ्यांकडनं, आणि मी हल्ली तर मी फारच ऑब्झर्व करते आणि मी जास्त कन्सिडरेट झाली आहे इतर प्रोड्युसर्स. म्हणजे आता जर तू दुसऱ्या प्रोडक्शन मध्ये काम करत असशील ऍज अन ऍक्टर म्हणून तर तू जास्त. मी इथे मिसमॅच 2 केलं ना 3, तेव्हा काहीतरी माझी एक, मला चुकून आधी जायचं होतं, फ्लाईट्सचं काहीतरी झाला, तर आता मी या बाजूला आलेली असल्यामुळे ते म्हणाले ठीक आहे आम्ही करतो तुझं आधीचं फ्लाईट. तर मला असं झालं नाही नको, ठीक आहे मी जाईन थोडी उशिरा, तुमचे पैसे वाढणार आहेत यांनी. तर तो पण हसायला लागला. तो म्हणाला की आमचे जे प्रोड्युसर आहेत ते असं म्हणाले की ठीक आहे क्षिती मी करतो, डोंट वरी. पण हे ना खूप मला बघायला मिळालं की आपण ज्या गोष्टी फार टेकन फॉर ग्रांटेड करत होतो
त्यात समोरच्याचा किती जीव तुटत असेल बरोबर. हे आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. हे करण जोहरच्या बाबतीत पण आहे आणि हे आमच्यासारखे नवीन प्रोडक्शन हाऊसेस आहेत त्यांच्या बाबतीतही इट्स द सेम गेम. Correct, पैशाचा फरक आहे, बरोबर, स्ट्रेसचा कदाचित थोडा फरक फरक असेल, आहे. त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं जास्त आहेत, पण हा स्ट्रेस सगळ्यांना असतो. तू आता करण जोहर बद्दल म्हणालीस तर त्याचं नाव करण जोहर म्हणजे के जो आणि तुझं क्षितिजोग म्हणजे के जो. मला तू हे फर्स्ट- सांगितलंस का करण जोहरला? सांगायचं ना. कारण गंमत माहितीये, मी जेव्हा आम्ही सेटवर शूट करत होतो कोणीच त्यांना करण केजो केजो म्हणत नाही. सगळे त्यांना करणच म्हणतात किंवा करण सर वॉट एव्हर. केजो कोणीच म्हणत नाही. पण मी नाही सांगितलंय त्यांना. पण आता पुढच्या वेळेला माझी भेट होईल तेव्हा मी नक्की सांगणार आहे त्यांना. माझ्या मैत्रिणी मला चिडवतही होत्या हे केजो, केजो दिस इज आवर कारण केजो. मीडियामध्ये केजोच लिहून येतं ना बऱ्याचदा. करेक्ट. पण मलाही वाटत होतं त्यांना तसंच म्हणतात, म्हणत पण असेल. कुणीच म्हणत नाही. सो ते माझ्या डोक्यातनच गेलं आणि नको अजून खूप मला लंबा पल्ला गाठायचा आहे तिथे पोहोचेपर्यंत. ठीक आहे, तुझ्या परत निर्माती ह्या भूमिकेबद्दल. तुझे 4ही सिनेमे जे आतापर्यंत आहेत ते हेमंत त्याच्यामध्ये दिग्दर्शक आहे, काही सिनेमात तो लेखकही आहे. तर तो तुला कसा कन्व्हिन्स करतो की आपण हा सिनेमा करूया म्हणून? म्हणजे तू कशी निवड करतेस? आता ह्याच्याबद्दल सांगते मी, फर्स्ट क्लास बद्दल. त्यांनी खूप पूर्वी ह्याची स्क्रिप्ट लिहिली होती, म्हणजे लॉकडाऊनच्या काळात. तेव्हा त्याचा सगळा जीव छोटा होता. तेव्हा फक्त अमेय वाघ होता त्यात आणि बाकी भावंड, मी आणि अमेय वाघ असं म्हणजे भाऊ बहीण होते. सिद्धार्थचं कॅरेक्टर नव्हतं. तेव्हा त्याचा जीव, मी त्याला म्हटलं ही 2 तासाची फिल्म नाहीये, हे छान आहे पण ह्याची फिल्म नाही होऊ शकत कॉन्सेप्च्युअली. मग त्याच्यावर काम करत गेला. मग आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी अजून एक ड्राफ्ट लिहिला. मग असं झालं की नाही अजूनही, म्हणजे मला असं म्हणायचं की प्रोड्युसर म्हणून तो सिनेमा किती चालेल, आता मला त्यातलं म्हणजे चालेलच हे मी नाही सांगू शकत, पण प्रयत्न तर माझा हा असतो की कमर्शियली सिनेमा किती वायबल होऊ शकतो. तर तसं ह्या सिनेमाच्या बाबतीत खूप झालं आणि माझं इनपुट थोडं असतं क्रिएटिव्ह गोष्टींच्या बाबतीत. मी थोडी माझं म्हणणं ऐकायला लावते थोडंसं, कारण मला असं वाटतं थर्ड पर्सन म्हणून मी बघत असते त्याच्याकडे. फक्तच माझा रोल किंवा प्रोड्युसर असल्यामुळे मी त्या पर्स्पेक्टिव्हनी बघते. सो तसं ते सोपं राहतं मला खरं सांगायचं तर. तुम्ही तू आता म्हणालीस की सुरुवातीला त्या स्क्रिप्टमध्ये फक्त अमेय वाघ होता, म्हणजे 2च भावंड, तू आणि अमेय वाघ असंच होतं. आणि मला असंही मी ऐकलंय की तू हा रोल मागून घेतलास की हा रोल मलाच करायचा आहे. तू प्रत्यक्षात एकुलती एक आहेस आणि ते पण एक कारण होतं का की अशा प्रकारे 2 भावंड हा एक रोल करून बघूया? मला ना तो म्हणजे झिम्मातला, सनीतला, झिम्मा 2 मधले कॅरेक्टर्स खूप मला प्रेमाचे आणि जवळचे आहेत. पण असं कॅरेक्टर एक तर मी कधी केलं नव्हतं, कारण ते इतकं थिन लाईनवर आहे ना की ती कटकटी आहे मोठी बहीण, जी सगळ्या धाकट्या भावांना वाटत असतं मोठी बहीण कटकटी आहे, पण ती तेवढीच प्रेमळ आहे. ती भाषा, असा सेटअप, ते मला इतकं असं ग्रे पण नाहीये, ते असं मधलं कॅरेक्टर आहे. मला ते खूप वाचल्यापासनं फार इच्छा होती माझी. सो ते अख्खं जेव्हा फायनल स्क्रिप्ट झालं तेव्हा मी माझा प्रोड्युसर हे पणाला लावून असं त्याला म्हटलं की प्लीज एकदा मला वाचू दे. इफ यू स्टील डोंट लाईक इट मग गोष्ट वेगळी आहे, पण आय मॅनेज समहाव. तू म्हणालीस की तुसडी पण वाटू शकते, पण तसं नाहीये प्रत्यक्षात. ते काय ते सिनेमात कळेल तुम्हाला. पण ह्याच्याशिवाय आणखीन काय डोक्यात होतं तुला ही भूमिका करताना? आता तू उल्लेख केलास की थोडी ग्रामीण पण नाही म्हणणार, पण थोडीशी पुण्याच्या जवळ जाणारी भाषा आणि तो सगळा सेटअप, ते वातावरण. एक तर त्या भाषेत मी कधी काम नाही केलं, म्हणजे अशा सेटअप मध्येच. एक तर ते हेमंतच्या गावाला शूट झालंय, त्यामुळे ती भाषा थोडीशी त्या गावातली आहे. मी हे सेटअप मध्येच काम नाही केलंय, एक थोडं रुरल, आणि तेही मला फार एक ऍक्ट्रेस म्हणून फार अट्रॅक्ट करणारं होतं की ती भाषा आपल्याला बोलता येते का नाही. म्हणजे आउटसाइडर नाही वाटलो पाहिजे आपण त्या सगळ्या ह्याच्यात, कारण अमेय ची पकड आहे या भाषेवर. पण हरीश दुधाडे तो नगरचा आहे, त्याची ही पकड आहे. राजन भिसे, निवेदिता सराफ, सगळ्यांचं. मी आणि सिद्धूच होतो जरा, आणि निवेदिता मावशी थोडीशी, ती थोडी लंगडी काय होतो आम्ही की आम्हाला येईल ना, पण आम्ही वाचनही खूप केली. सो म्हणजे ते आहे. पण दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन की एक, आणि तू म्हणालास तसा ना, सिनेमा संपल्यावर मला माझ्या भावंडांची फार आठवण आली. अरे, कारण मी माझं लहानपण माझ्या खूप कझिन्स बरोबर घालवलंय. इतकी वर्ष आपण ते मिस करतो, म्हणजे कामाच्या ज्या कधीतरी रक्षाबंधन, दिवाळी, लग्न. सिनेमा झाल्यानंतर मला असं झालं की अरे आपण टचमध्येच नाही आहोत भावंडांच्या. असं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर गुड मॉर्निंग, आज माझा सिनेमा येतोय वगैरे, ह्याला टचमध्ये राहणं नाही म्हणत. सो त्यांची मला फार आठवण आली, आणि मला स्क्रिप्ट वाचूनही झालं होतं की माझ्या मावस भावाची, माझ्या मोठ्या मावस बहिणीची.
तर मला ते ह्या स्क्रिप्ट मधलं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह होतं की बरोबर. ते एक रिलेशनशिप आपण थोडं असं टेकन फॉर ग्रांटेड केलंय, तर ते महत्वाचं आहे. बरोबर. तू आता लहानपणीबद्दल म्हणालीस तर त्यावरून मला आठवलं की तुझ्या घरात अभिनय आहे. तुझी आजी शांता जोग ज्यांनी अनेक म्हणजे मोठमोठी नाटकं, खूप सिनेमे त्यांनी केले. पण तुझ्या जन्माआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, अपघाती मृत्यू झाला होता. तुझी आई पण अभिनेत्री आहे, वडील अभिनेते आहेत. पण म्हणजे मी असं ऐकलंय की तुझ्यावर आजीचा प्रभाव आहे किंवा आजीच्या अभिनयाचा प्रभाव आहे अ, अभिनयाचा प्रभाव आहे असं कमी लोक म्हणजे असं नाही मला किंवा आजीची माहितीये. आठवण येते तुला बघितल्यावर हा असं. हां. असं हो, असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. मला नाही माहिती खरं तर. हं, म्हणजे मी तिच्याबद्दल जे काही ऐकलंय लोकांकडनं, हं, त्यांचं म्हणणं आहे आमचा चेहरा खूप सिमिलर आहे हं. किंवा आजीचे लहानपणीचे फोटो आणि माझे लहानपणीचे फोटो खूप सिमिलर Similar आहेत. वाटतात. हं, आणि पण मी हे खूप ऐकलंय की ती प्रचंड शिस्तप्रिय होती. हं, हे माझ्यात आहे का नाही माहित नाही, पण हे यावं ह्याची इच्छा मला फार आहे की हं, म्हणजे हं. तसं करता आलं पाहिजे की इतक्या वर्षांनी सुद्धा आपण शिवाजी मंदिरला गेलो तर अजूनही असे काही लोक आहेत जे माझ्या आजी काम करत असताना होते. ते मला आता म्हणतात शांताबाई आलात का? तर ते ओह! मला असं होतं इट्स अ लिटल टू मच. म्हणजे फक्त हं, सक्सेस या दृष्टीने नाही, ते जेव्हा तिच्या कामाबद्दलच्या आस्थेबद्दल बोलतात तेव्हा वाटतं की आपण ते हं. मेंटेन तरी करता आलं पाहिजे आपल्याला. बरोबर. पण तू कुठेही 1 तास आधी जाऊन पोहोचतेस, हे तर आजीकडून आलं असेल ना? मला आता खूप भीती वाटते. एकतर बरं आजी 2-2.5 तास आधी पोचायची म्हणे. अच्छा. 2 तास आधी पोचायची. हं, हं, मी हं. 1 तास आधी पोहोचते. थोडं घेतलंयस हां, आजीकडनं. हां. थोडं घेतलंय. तर त्याच्यात सुद्धा मला सुरुवातीला असं जर असे 5 मिनिटं वगैरे उशीर झाला कधी रिहर्सलला, हं, तर मी हे खूप ऐकलंय सीनियर्सकडनं. आजी 1 तास आधी यायची, तुम्ही हं. 5 मिनिटं उशिरा येताय. तर असं व्हायचं की हो, आजीच्या वेळेला ट्रॅफिक कमी होतं, माझ्या वेळेला जास्त आहे. मी ट्रेन पकडून येते कुठून-कुठून. पण हो, म्हणजे हे तिच्याकडनं आलेलं असणं आणि हे जे लोक सांगतात ना, त्यांनी असं होतं की नाही, नाही आपल्याला हे करता आलं पाहिजे. बरोबर, बरोबर. अजून काही सूत्रांनी काही माहिती दिली आहे आम्हाला. काय? तर आता झिम्मामधला तुझा रोल असेल किंवा सनीमधला रोल असेल किंवा आता हा फर्स्ट क्लास दाभाडेमधला रोल असेल. प्रत्येक कॅरेक्टर प्ले करत असताना तू वेगळं परफ्यूम वापरतेस. कोण आहे ते तुला इन्फो देणारे माझी प्रायव्हेट इन्फो? तर हे असं का करतेस तू? म्हणजे ते तू काही एक अंधश्रद्धा आहे डोक्यात की असं काय आहे म्हणजे नेमकं? ज्यांनी तुला ही इन्फो दिली त्याला पहिलं मी मारणार आहे. मी तुला सांगते काय होतं हं, माझ्या हं. डोक्यात. एक तर हं, हं. मला फार आहे परफ्युम्सचं किंवा इन जनरल आय असोसिएट अ लॉट ऑफ थिंग्स विथ फ्रेग्रन्स. ओके. तर मला असं होतं ह्या कॅरेक्टरला माझ्या डोक्यात ते कॅरेक्टर काय असेल, कसं असेल हे असतं. हं. तर मला असं होतं हे अशा टाईपचं परफ्यूम वापरत असेल. मग मी ते जेव्हा लावते ना दरवेळेला शूटला निघायच्या आधी किंवा शूटमध्ये, तेव्हा मला असं होतं हां, धिस कनेक्ट्स मी टू दॅट कॅरेक्टर. ओके. अच्छा. म्हणजे आता फर्स्ट क्लास दाभाडेची ताईडी करताना माझं परफ्यूम खूप स्ट्रॉंग होतं. ओके. ते कॅरेक्टर तसं आहे, ते गावात आहे, त्याचे नोट्स लाईट नाहीयेत. मला वाटतं ह्या अशा काही गोष्टी करून मदत होते नटाला. सगळे करतात की नाही माहीत नाही. पण मी तुला मला तेच विचारणे कुठून आलं तुझ्या डोक्यात? म्हणजे कुठून कुणाचं बघितलं होतंस असं की नाही? नाही, असंच एक मला ॲक्चुअली मी सांगते काय, मी कॉलेजमध्ये असताना एक डिओ वापरायचे. परफ्यूम वगैरे तर फार लांबचं हं, आलं, हं, डिओ वापरायचे. हं, मग ते अनेक वर्ष पुढे गेल्यावर ते डिओ गेलं. जरा थोडी अजून महागडी गोष्टी आल्या पैसे हं, कमवायला हं. लागल्यावर. अनेक वर्षांनी मी परत ते डिओ मला दिसलं, मी घेतलं, मी वापरलं आणि तेव्हा नेमकं मी माझ्या कॉलेजच्या काही मित्रांना भेटले. तर ते म्हणाले, "अरे क्षिती तू ते मारलंयस का?" म्हटलं, "अरे रिहर्सल्स आठवल्या यार, काय आपण तेव्हा." तर मला असं झालं, मी नाही बरेच लोक हं, करतात हे. एखाद्या माणसाचा एक पिक्युलियर येणारा वास कारण तो तालमीत असायचा. हं, हं. तेवढेच 3-4 बरोबर, बरोबर. मोजके डिओ होते जे आम्ही हं, हं, वापरायचो. हं. ते माझ्या डोक्यात कुठेतरी होतं आणि मग ते आणि स्पेशली सिनेमाला सीरियलला आय कांट चूज टू डू दिस बिकॉज ते रोज करावं लागतं. पण सिनेमाला स्पेशली मला खूप मदत होते. आय थिंक हे तिथनं आलेलं आहे. तिथनं आलाय. बरं, हां. बरं. पण नाही मला अजून एक माणूस माहिती आहे जो असं करतो हां, लेटली. हां. रणवीर सिंग. अच्छा. हो, हो. तो पण करतो हे. कारण त्याचंही ह्याला रॉकी और रानीला तोही की नहीं मैं यही लगाता हूँ, ये रॉकी ये लगाएगा. तर मला असं झालं अच्छा. ये सेम पिंच. अरे वाह! वाह! जशी आई तसा मुलगा. तू तर त्या लहानपणीच बद्दल आणि नाटकाच्या तालमीबद्दल म्हणालीस म्हणून मला आठवलं, की नाटकाच्या तालमी झाल्यानंतर म्हणजे मला वाटतं रुईयामधलं नाट्यवलय झाल्यानंतर तू एक नाटक दिग्दर्शित केलं होतंस, धंदा या नावाचं हिंदी नाटक होतं हं. आणि त्यानंतर तू अरुण खोपकरांकडे
हाती का अंडा या सिनेमामध्ये असिस्टंट म्हणून पण त्यांना म्हणजे असिस्टंट होतीस, डिरेक्शन, कॉस्ट्युम असिस्टंट, अच्छा कॉस्ट्युम असिस्टंट म्हणजे डिरेक्शन मधली, डिरेक्शन टीम मधली. त्या काळात तुला असं कुठे वाटत होतं का, तू चाचपडत होतीस का की मला अभिनेत्री बनायचंय का दिग्दर्शिका बनायचंय? तू म्हणजे स्वतःला कुठे शोधत होतीस त्यावेळेला, असं होतं का काही? नाही, म्हणजे मला दिग्दर्शन करायचंय, ओके, मला अभिनेत्रीच व्हायचं होतं लहानपणापासून. म्हणजे त्याच्यात माझ्या मनात असं काही नव्हतं, पण मला फार फॅसिनेट करतं, स्पेशली नाटक. टू बी व्हेरी ऑनेस्ट, सिनेमाला फार अभ्यास पाहिजे, म्हणजे नाटकालाही पाहिजे, पण सिनेमाला टेक्निकली जे लागतं ते अजून मला तेवढं हे नाही झालेलं. पण नाटक मला अजूनही करायचं, आणि यावर्षीचं माझं रेझोल्युशन आहे की मी यावर्षी एक नाटक डिरेक्ट करणार. क्या बात आहे. पण कारण मला फार मजा आली होती, मला ते फार आवडतं करायला, आणि आय मिस डुईंग इट, टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्यामुळे मला ते, आणि मी ते असं थोडं साईड ट्रॅक केलं होतं मधली अनेक वर्ष, कारण धंदा केलं ते 2003-04 साली वगैरे. सो आता कोण कोण होते कलाकार? आनंद तिवारी, अच्छा, मी, मुग्धा कर्णिक, अमृता संत, कॉलेजची टीम होती. पण आणि ते अजूनही आम्ही इन टच आहोत, किंवा ते थेस्पोसाठी केलं होतं मी बेसिकली. सो त्यांनाही ते अजून आठवतं, आणि ते मला बऱ्याच वेळा म्हणतात की काहीतरी केलं पाहिजे. पण या वर्षीचं रेझोल्युशन आहे नाटक हाती का करायचं. अंडाचा मला अनुभव सांग ना, कारण त्यात इरफान होता, त्याच्यामध्ये रेणुका शहाणे सारखे कलाकार होते. भले तो बालचित्रपट असेल, पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये राहून त्याच्यानंतर तू परत अभिनेत्री म्हणून म्हणजे कंटिन्यू केलंस. मी त्यांना जेव्हा भेटायला गेले ना, मला काहीच माहित नव्हतं. मला हे कळलं होतं की त्यांना एक असिस्टंट पाहिजे, बेसिक इंटर्न सारखं. तर मी म्हटलं बघू तरी या तिथे काय होतं मागे. बरोबर. म्हणून मी त्यांच्याकडे गेले की असं असं मला करायचं, मी करू का? तर ते म्हणाले बरं इंटर्न म्हणून ये, आधी काय केलंयस तू? मग मी सांगितलं असं असं. अच्छा, मग तुला काम नाही करायचंय? म्हटलं म्हणजे असं नाही, हे करायचंय. तर मला ना ते फार फॅसिनेटिंग वाटलं होतं. त्याने एक दिवस आम्हाला ना सगळ्या असिस्टंट्सना पेंटिंगची पुस्तकं दिली, आणि आम्हाला सांगितलं की स्क्रिप्ट होतं, ह्यातलं कुठलं पेंटिंग तुम्हाला कुठल्या सीनशी असोसिएट करतं तेवढं त्या पेंटिंगवरती म्हणजे मार्क करा पेन्सिलीने, की सीन नंबर 32 इज धिस पेंटिंग. तर तेव्हा मला अगदी खरं सांगायचं तर काही कळलंच नाही. पण हे अरुण खोपकरांनी केलं. तर म्हटलं असं काय आहे, म्हणजे तर मला कुठलं पण पेंटिंग कशाशी पण वाटेल ना. एक ब्लॅक अँड व्हाईट आवडलं, एक कलर, एक अजून वेगळेच रंग. तर आम्ही ते केलं, आणि मग मी दाखवलं जाऊन, कारण मी सगळ्यात त्यांच्या मेंबर होते, बाकी सगळे डेफिनेटली आधी काम करून आले होते, असिस्टंट्स पण. तर ते जेव्हा केलं ते म्हणाले अच्छा तुला या सीन बद्दल असं वाटतं. म्हणजे एक कुठला तरी असा फार हॅपी सीन होता, त्याला मी एक लाल रंगाचं पेंटिंग, मला ते अजून आठवतं, एक बाई बसलेली असते असं एक पेंटिंग होतं. ते म्हणाले हे का वाटतंय तुला, एवढे बोल्ड कलर्स आणि एवढा हॅपी सीन? तर मी त्यांना म्हटलं म्हणजे मला बोल्ड कलर्स आवडतात, इट मेक्स मी हॅपी, त्यामुळे मी ते त्याला असोसिएट केलं. तर ते म्हणाले की नो नाही, हा पण चांगला आहे विचार, बघूया. आणि मग जेव्हा आम्ही ऍक्च्युली शूट करायला गेलो ना, तेव्हा मला लक्षात आलं की ते जे काही आम्ही इमेजेस काढले होते त्यातलं कोणाचा तरी कुठल्या तरी सीनचा इमेज सारखी एक फ्रेम दिसते, त्याच्याशी काहीतरी त्याचं साम्य आहे. तर मला असं वाटलं की मी तेव्हा त्याचा विचार नाही केला, पण एवढ्या छोट्या गोष्टीचं त्यांनी एवढ्या दिवसांनी म्हणजे महिन्यांनी आम्ही ते शूट सुरू केलं ऍक्च्युली. तर ते त्याच्यात बघून ना मला खूप फॅसिनेटिंग वाटलं होतं ती अख्खी. अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर मी एकामागे एक ऍक्टर म्हणून काम करत राहिले, सो मला अजून ते एक्सप्लोअर नाही करता आलं. आता ते करता येतं, प्रोड्युसर असताना मी हळूच ते जाता येतं ना दिग्दर्शकांच्या रूम मध्ये, आता मला कोणी नाही म्हणत नाही. हा, त्यामुळे मी जाऊन तिथे लक्ष देते. पण अरुण खोपकरांचं ते केल्याचा मला खूप फायदा झाला. खूप. एकतर असिस्टंटची म्हणजे नक्की कामं काय काय असतात, एक फ्रेम बघणं, एक छोटी गोष्ट. नट म्हणून ना माझं, किंवा मी अनेक लोकांना हे पाहिलंय म्हणताना की अरे लोक मुझे देखेंगे की पीछे का देखेंगे, असं खूप लोक म्हणतात. तर तेव्हा माझ्या हे लक्षात आलं होतं की नाही, ते जर पीछे का आहे किंवा नाही ह्यानी तुमच्या फ्रेम मध्ये खूप फरक पडतो. हो, खूप महत्वाची आहे. हे मला वेळीच मी ते केलेलं असल्यामुळे, हार्डली 20-21 वर्षाची होते मी, त्याचा खूप फायदा झाला पुढे काम करताना, नट म्हणून सुद्धा. टीव्ही मध्ये सुद्धा आणि हिंदीमध्ये सुद्धा. हो हो, खूप खूप. टीव्ही मध्ये तर तू रमलेलीच होतीस अनेक वर्ष, आणि हिंदीमध्ये, आणि खास करून नॅशनल टेलिव्हिजन वरती इतकी वर्ष सतत काम करणं, ते एका पॉइंटला तू अचानक सोडलंस, असा निर्णय घेतलास की आता बास झाला असं? नाही, मी सोडलं नाही, पण मी ती सिरियल संपली हे आपण सिरियल नाही संपली, सिरियल अजून चालू आहे. मी 8.5 वर्ष केली ती सिरियल, ती अजून एपिसोड झाले असतील तुझे? 8.5 वर्ष म्हणजे
ते असंख्य म्हणजे मंडे टू सॅटर्डे होती ती, त्यामुळे पण खरं सांगू मी ते कंटिन्युअसली करत होते. मग झिम्मा करायचं ठरवलं आम्ही. आणि ना त्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं, बरं मला अत्यंत अभिमान आहे की मी इतकी वर्ष टीव्ही केलाय, अत्यंत. कारण मला वाटतं इट्स अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट जॉब, स्पेशली फॉर अन ऍक्टर. तर ते एवढ्या कन्सिस्टंटली करायला एक प्रकारचं डेडिकेशन लागतं, जे बऱ्याच नटांमध्ये आहेत. उगाच त्याला लोक कमी लेखतात, आय डोंट नो वाय. पण मला असं वाटायला लागलं, अमोल, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की मी जरा आता पाट्या टाकते, माझं थोडं लक्ष नाहीये. काय होतं, मी एक पाठी आहे, सो मला सीन आला की आपण तो सीन वाचतो, हा ओके ओके रेडी. नंतर मी असं करायला लागले, माझी वाक्य काय रेडी. तर मला एक दिवस असं झालं की आपलं काहीतरी खूप चुकतंय, म्हणजे आपल्याला कंटाळा आलाय, आपल्याला मोनोटनी आली आहे. ज्या गोष्टीचे आपण पैसे घेतो त्याच्यात आपण पाट्या नाही टाकू शकत. हे सर्व बाजूनी रॉंग आहे. म्हणजे आता माझं अर्ध मन झिम्मात अडकलंय, हा माझ्या सिरियलच्या टीमचा प्रॉब्लेम नाहीये. तर मला ते थोडं व्हायला लागलं. मला असं वाटलं की बहुतेक आता थोडी मला ब्रेकची गरज आहे या रोजच्या शूटिंग मधनं. आणि माझे प्रोड्युसर्स राजन शाही, डिरेक्टर्स कट प्रोडक्शन, ही वॉज व्हेरी काइंड. मी त्यांना म्हटलं की सर मला ते करायचंय, माझं मन तिथे रमतंय जास्त आता, तर मी नाही करत. तर ते अत्यंत प्रेमाने म्हणाले की नो प्रॉब्लेम, तू ते कर. मग त्याच्यानंतर त्यांनी खूप फॉलोअपही केला, कसं चाललंय पहिलं प्रोडक्शन वगैरे. पण म्हणून मी ते ब्रेक घेतला. म्हणजे आता मला आय मिस इट ऑल्सो समटाइम्स. ते जे एक सिरियलचे एक रुटीन असतं ना, एक ते आवडायचं मला. ते आता मी कधी कधी मिसही करते. सो मी सोडलं असं नाही ब्रेक, पण तो ब्रेक बरं झालं मी घेतला. पण या टीव्हीमुळे असेल की तू इतकी बिझी होतीस की तू मराठीत फारशी त्यामुळे दिसायची नाहीस, कमी दिसायचीस. नाटक करायचीस, तू एखादा सिनेमा करायचीस, पण ते रोल सुद्धा घेत असताना, निवडत असताना तुझ्या डोक्यात काय असायचं? म्हणजे आता आनंदी गोपाळ सारखं उदाहरण असेल, किंवा आता तू चोरीचा मामलाबद्दल म्हणालीस, किंवा त्याआधी मला वाटतं टाइमपासमध्ये पण तू एक छोटा रोल केला होतास. तर त्या वेळेला मग ते अर्थात वेळ काढणं हा तुझ्यासाठी टास्क असणार, कारण ते सतत टीव्हीचं शूटिंग चालू असणं. पण मग त्यातलं कुठली भूमिका निवडायची काय? मला खरं सांगू, असं खूप तेव्हा मराठीचं काही आलंही नाही. अच्छा. आणि म्हणजे आय डोंट ब्लेम एनीबडी, कारण ऍक्च्युअली जर मला कोणी विचारलं असतं तर मी 28 दिवस शूट करत होते महिन्यातले. आणि त्यात मी मध्ये एक मकरंद देशपांडेंचं नाटक करत होते, जोक. मग रफ्ता रफ्ता आकर्ष खुरानाचं नाटक करत होते. म्हणजे ऑलरेडी एक 3-4 दिवस महिन्यातनं मी नव्हते. पण जेव्हा मला असं काहीतरी आलं, स्पेशली आनंदी गोपाळ फिल्म आली, किंवा टाइमपास मला रवी सरांनी फोन केला की असं असं आहे, तू करशील का. एक माझ्या डोक्यात होतं, आणि ती ताकद टीव्हीने मला दिली होती, की पैशासाठी मला हे करावं लागलं नाही. मला आवडलं, मला मजा आली ते करायला. म्हणजे रवी सरांबरोबर काम करायला मजा आली, समीर विद्वंस बरोबर काम करायला मजा आली. आपण आनंदी गोपाळ सारख्या सिनेमाचा एक भाग आहोत, हे करायला मजा आली. आय नेव्हर हॅड टू लुक ॲट द मनी पार्ट ऑफ इट, कारण दॅट वॉज टेकन केअर ऑफ टीव्हीमुळे. सो मला जे आलं त्यातलं, मला जे आवडलं ते मी आनंदाने केलं. तू आता मकरंद देशपांडे बद्दल बोललीस, त्यामुळे मला ते विचारावंच लागेल की ते तुझं जग कसं आहे. म्हणजे हिंदी, इंग्लिश थिएटर, आणि हे सुरुवातीपासून नव्हतं खरं तर. ते जेव्हा आलं त्याच्यानंतर तू एक अभिनेत्री म्हणून पण तुला त्यात बरंच काय काय सापडत गेलं. काहीतरी बरीच तुला धमाल येत असणार. आणि जरी ते निवडक शोज असतील, मराठी नाटकासारखं नाही की दौरे करताय तुम्ही किंवा तसं, ते त्या जगाबद्दल थोडंसं सांगा मला. मस्त जग आहे ते, मला फार आवडतं. मी त्यात खूप रमते. आणि परत ते कधीतरी शोज होतात ना त्याचे, मध्ये महिन्यातनं 1 किंवा 2. हे ऍक्च्युली मला फार असं वाटतं की जायचं, रिज्युव्हनेट व्हायचं आणि यायचं परत आपल्या कामाला. म्हणजे दॅट इज ऍक्च्युली माय मी टाइम. असं जे मी टाइम लागतो ना लोकांना, तर ही नाटकं करणं इज माय मी टाइम. मजा येते. त्यांच्या कॉन्सेप्ट वेगळ्या आहेत, त्यांचा ऑडियन्स वेगळा आहे, त्यांचे विषय वेगळे आहेत. तर ते ह्या सगळ्या, म्हणजे आता अदरवाईज मराठीत काम करत असताना सेम लोकांना आपण रेग्युलरली भेटतो, थोडासा ब्रेक लागतो, थोडंसं आपल्याला हे अनलर्न करावं लागतं. म्हणजे ते फार गरजेचं आहे. म्हणजे मकरंद सरांबरोबर काम करताना तर मला शिकण्यापेक्षा जे शिकले ते पुसण्यात खूप वेळ गेला, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना स्पेशली. कारण मला एका प्रकारच्या कामाची सवय आहे, एका प्रकारच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची सवय होती, की आपल्याला दिग्दर्शक सांगतात इथनं इथे जायचं, इथनं मग हे वाक्य इथे वळून बोल, असं मला सवय होती एकांकिकेपासनं हे करायचे. आणि मला ते खूप आवडतंही. पण अचानक अशी एक व्यक्ती समोर आली जो म्हणाली की हा आता तू इथे असतेस, पण मी काय करत असते. तो म्हणाला मला काय माहिती, तू कॅरेक्टर आहेस, तू काय करतेस तू बघ. तर मला ह्याची
सवयच नव्हती अरे, बरोबर, की बरोबर. आता आपण काहीतरी ह्याचं शोधायचंय. हम्म, तर हम्म. त्यामुळे मला ते असं खूप पहिले काही दिवस मला ते कळायला वेळ गेला, ते अनलर्न करायला वेळ गेला, की ओके आपण आपलं एक मत मांडू शकतो आणि बरोबर. त्याच्यावर ते कधी म्हणायचे हे छान आहे, कधी म्हणायचे हे छान नाहीये असं करून बघ. पण ती फार मॅजिकल प्रोसेस होती. हम्म. ऑल्सो आकर्ष बरोबर काम करताना, एकतर आकर्ष हा माझा स्टेजवरचा सगळ्यात, मी नेहमी असं म्हणते की इज माय बेस्ट को ऍक्टर. तो खूप चांगला को ऍक्टर आहे आणि माझा सगळ्यात आवडता को ऍक्टर आहे स्टेजवर. आणि त्याच्याबरोबर हे काम करताना इतकी नवीन मुलं काम करतात ना, दे सो मच युथ इन्व्हॉल्ड इन हिज प्लेस, की थोडं आपण इन टच राहतो. हम्म. काही वेळेला आपण 40शीला आल्यावर म्हण किंवा आपल्या आपल्या जगात आपण रमत असल्यामुळे तो तो भाग आपण थोडासा जेनझीला काही कळत नाही ह्याच्यात जातो, पण खरं तर त्यांच्याबरोबर काम करून कळतं की ओके त्यांचीही हम्म. काही वेगळी मतं आहेत, आपल्याला वाटतं त्यापेक्षा वेगळं आहे. इट्स रिफ्रेशिंग. बरोबर. इतक्या लोकांबरोबर काम करत असताना त्यांच्याकडनं शिकणं जे आहे ना, हे जमणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. मला वाटतं याच्यामध्ये वाचनाचा पण खूप मोठा वाटा आहे. तुझं वाचन खूप जास्त आहे. वाचनामुळे सुद्धा ह्या गोष्टी तुला एक असतात ना, जसं तू आता म्हणालीस की मकरंद देशपांडेकडे काम करताना अनलर्न कसं करायचं ते तुला शिकायला मिळालं. असेल म्हणजे ऍक्च्युली मी इंग्लिश वाचायला लागले आधी, हम्म. मग म्हणजे मराठी मी वाचत होते पण निवडक पुस्तकं. बरोबर. आणि माझ्याकडे नाटकाची जुन्या पुस्तकं आहेत खूप आजीमुळे. ओके. त्यामुळे मी खूप लहान वयात नाटकं वाचायला घेतली पहिले. म्हणजे सूर्याची पिल्ले हे माझं फार आवडतं नाटक होतं तेव्हाच, तेव्हाच की ज्यात आजीने काम केलं होतं नंतर तूही काम केलंस. नंतर मीही काम केलं, पण ते मी मोठ्याने वाचायचे घरात. हम्म, हम्म. सो आणि तेव्हा आपण एक इमॅजिन करतो ना, की हे असं असणार, हे कॅरेक्टर असं असणार. बरोबर. तर त्याची मला पुढे खूप खूप हम्म. मदत झाली या गोष्टीची. म्हणजे अत्यंत वेगळी वेगळी नाटकं आहे. म्हणजे मंतरलेली चैत्रवेल हे नाटक मी आजी त्यात काम करायची, ज्यांच्याच बसचा ऍक्सिडेंट झाला. हे हो, नाटक हो. मी फार रिसेंटली पुन्हा वाचलं आणि मला असं झालं बापरे किती बोल्ड विषय होता. आणि तो आता आपण म्हणजे तेव्हा केलाय तो 80 साली आणि आता आपण ते करायला कदाचित भीती वाटेल लोकांना. तर असं खूप गोष्टी ना त्यातनं भर पडत जाते. वाचनाची म्हणजे आवड म्हणण्यापेक्षा असं मी हापपलेली असते. वाचनासाठी. हा म्हणजे असं वाचायला अशीही वेळ येते ऍक्च्युली की मी 2-2 महिने काही वाचत नाही. मला त्याचं इतकं गिल्ट येतं आणि काही करत नसते मी. असं मला नाही वाटत असं आपण काही करत असतो की वाचनाला वेळ मिळत नाही. हे बघायला वेळ मिळतो तर मग वाचनालाही मिळतो. पण मीही करत नाही मध्ये मध्ये 2 महिने आणि मला त्याचं खूप गिल्ट येतं. मग मी गिल्टमध्ये जाऊन अजून पुस्तकं विकत घेते. मग मला होतं आता आपण एवढी पुस्तकं घेतली आता आपल्याला वाचायलाच पाहिजे. काही लेटेस्ट पुस्तकं जी वाचलीस तू काही रेकमेंड करू शकशील? हो, रेकमेंड करू शकते. आत्ता एक इंग्लिश पुस्तक मी 2 महिन्यापूर्वी वाचलं, लास्ट क्वीन नावाचं. ओके. चित्रा कुमारीचं. एक्सेलंट पुस्तक आहे, एक्सेलंट. म्हणजे त्यांची मी वाचलेली फॉरेस्ट ऑफ एन्चॅन्टमेंट, पॅलेस ऑफ इल्युजन्स. फॉरेस्ट ऑफ एन्चॅन्टमेंट सीता बद्दल आहे. पॅलेस ऑफ इल्युजन्स द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महाभारत आहे. ओके. आणि लास्ट क्वीन ही पंजाबची लास्ट क्वीन जी होती तिच्याबद्दल आहे. ते फार फार इंटरेस्टिंग आहे. सध्या मी वाचतेय फोक लोअर्स ऑफ कोकण. त्याचा व्हॉल्यूम 2 मला त्याच्यावर काहीतरी करायचंय. त्यामुळे तो या अभ्यासाचं वाचन आहे ते. तर ते सध्या मी वाचतेय. तू मगाशी नाटकाबद्दल म्हणालीस की तुला नाटक दिग्दर्शित करायचंय या वर्षी, तर हे सगळं तिथे चाललंय का? आय होप सो, आय होप सो. फिंगर्स क्रॉस्ड की इच्छा आहे माझी हे सगळं इव्हेंच्युअली तिथे जावं. पण हे झिम्मा असेल किंवा रॉकी राणी की प्रेम कहाणी असेल, हे सगळं घडत असताना, मिसमॅच घडत असताना तू नाटक किती मिस करत होतीस? कारण मला वाटतं नॉक नॉक सेलिब्रिटी आणि ढोलताशे नंतर तू नाटक केलेलं नाहीयेस. खूप मिस करते मी. खूप जास्त. आणि आलं नाहीये माझ्याकडे नाटक. पण मी असं आणि म्हणजे काय माहितीये ना, आय कांट ब्लेम एनीबडी. कारण असं पण आहे की खरंच आता तेवढा वेळ नव्हता जेव्हा 1-2 नाटकं आली पण माझ्याकडे. त्यांनी तुला फोन केल्यानंतर कळेल ना की तुला वेळ हां, नव्हता ते. एक्झॅक्टली. पण तेही असं होतं की मला हे माहितीये की मला जर ते खरंच आवडलं खूप स्क्रिप्ट लेव्हलला तर मी माझा वेळ बरोबर मॅनेज कर. मी जर डेली सोप करून नाटक करू शकते, तर आता तर मी बेटर पोझिशनला आहे की मी नाटक करूच शकते. पण आय रिअली मिस इट. शिवाजी मंदिरला प्रयोग झाला ना की भारी वाटतं. मला खूप छान वाटतं. किंवा बालगंधर्व पुण्यात प्रयोग झाला ना की मला असं काहीतरी काहीतरी एक छान स्पेसमध्ये आहोत आपण असं वाटतं. इन जनरलच मराठी भाषा अशी बोलता येणं म्हणजे आय एम रिअली लुकिंग फॉर अ गुड स्क्रिप्ट, रिटन स्क्रिप्ट. म्हणजे बोली भाषेतलं नाटक हल्ली खूप चालतं मान्य आहे मला, पण नाटकाची म्हणून मला ती थोडी मला आवडतं ते.
तर तसं काहीतरी, म्हणून माझा जुन्या नाटकांकडे फार कल असतो, कारण ती भाषा बोलायला मिळते जी एरवी आपण वापरत नाही, पण ते फार इंटरेस्टिंग आहे आणि लोकांशी कनेक्ट होतो. अरे बरोबर. रॉकी राणीचा विषय निघाला म्हणून मी विचारतो की 1.5 वर्ष झालं आता तो सिनेमा येऊन, जुलैमध्ये आला होता 2023 मध्ये. तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याचं प्रमोशन जेव्हा सुरू होतं त्यावेळेला करण जोहर असेल, रणवीर सिंग असेल, तुझ्याबद्दल प्रेमाने बोलत होते ना, ते मित्र म्हणून आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद देणारं होतं. तर म्हणून मला असं वाटलं की त्याच्यानंतर काय बदल झाला, ऑफर्स कशा प्रकारे नंतर येत होत्या, आल्या का नेमक्या? आल्या खूप. हिरोची आई ह्या ऑफर खूप आल्या, पण रॉकी और राणीची गंमत ही होती की त्या कॅरेक्टरला स्वतःचा एक ग्राफ होता. बरोबर. आता मला असं वाटतं की फक्त हिरो, अनलेस मला आई करायला प्रॉब्लेम नाहीये, अनलेस इट हॅज सम मीट टू परफॉर्म, तर ते अजून आलं नाही माझ्या वाटेला. खूप एकदम सिनेमा रिलीज झाल्यानंतर बहुतेक सगळ्या आयांची कामं मीच करायची, एवढे मला फोन आले हिंदी सिनेमाचे स्पेशली. पण असं त्यात गंमत नाही वाटली मला. आणि परत तेच की ते मला पैशासाठी नाही करायचं. ओके. हे माझ्या डोक्यात फिक्स आहे की हे नाही करणार आहे मी पैशासाठी. मग हे मला जे आवडेल ते, नाही आलं तर आय एम रेडी टू वेट. काही मला घाई नाहीये, तेव्हाही नव्हती, आजही नाहीये. मी काम करत राहणार आहे शेवटपर्यंत, पण ते मला आवडलं पाहिजे. म्हणजे रॉकी और राणीतलं कॅरेक्टर मलाच इतकं आवडलं, किंवा मिसमॅच्ड मधलं कॅरेक्टर मलाच इतकी मजा येते ते करायला, तो सगळा वेडेपणा. त्याचे 3 सीझन झाले तरी तुला त्याचा कंटाळा येणार नाही, अजूनही सीझन झाले तरी? अगदीच नाही. ते फार क्वर्की कॅरेक्टर आहे आणि ते मला खूप आवडलं. आणि रॉकी और राणीपेक्षा इतकं वेगळं कॅरेक्टर आहे ते. तर खूप ऑफर आल्या हिरो की माँ, पण त्या हिरो की माँला फक्तच हिरो की माँ होती. सो त्याच्यात मला असं झालं की नाव देन आय डोंट वॉन्ट टू डू दिस. म्हणजे फक्तच हिंदी सिनेमे करायची काही घाई नाहीये मला. नाही, आणि मिसमॅच ही सिरीज जी आहे, तुम्ही अजून बघितली नसेल तर ती नेटफ्लिक्सवरती तुम्ही बघू शकता. आणि जसं क्षितीने मगाशी सांगितलं की तिच्या हिंदी आणि इंग्लिश थिएटरबद्दल, तर तिचं इन्स्टा हँडल तुम्ही फॉलो करा, मकरंद देशपांडे यांचं इन्स्टा हँडल फॉलो करा. आणि ही नाटकं जी आहेत, जोक असेल, रफ्ता रफ्ता असेल किंवा धिस टाईम असेल, NCPL पण त्याचे प्रयोग झालेले आहेत मुंबईत, तर लक्ष ठेवून ते सुद्धा प्रयोग बघण्याचा प्रयत्न करा. वेगळी नाटकं आहेत, वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यामुळे मी हे नक्की आता रेकमेंड करेन. अगदी महत्वाचं. पुन्हा एकदा मी तुझ्या निर्माती या रोल कडे येणार आहे आता. सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक महिला निर्माती म्हणून तू इथे रुजलीस असं तुला वाटतं का? तू मगाशी म्हणालीस की माझा जम बसतोय हळूहळू, पण इतरांकडून तुला मिळणारी वागणूक जी आहे ती कशा प्रकारची, इंडस्ट्री म्हणून जो आपण विचार केला? उत्तम आहे. उत्तम. म्हणजे मला नाही वाटत की असं काही बायफर्केशन निदान माझ्या तोंडावर तरी झालेलं नाही, किंवा माझ्या वागणुकीत लोकांनी असं कधी माझ्याशी वागलेलं नाहीत. सी, एकदम जो वर्किंग क्लास आहे ना, त्यांना काही वेळेला आवडत नाही टू टेक ऑर्डर्स. त्यांना काही वेळेला असं होतं की आता ही का मला सांगणार आहे. पण माझ्या नशिबाने माझा क्रूही असा नाहीये, कारण चॉईस नाहीये त्यांना. म्हणजे इथे असंच आहे, माझ्या प्रोडक्शनमध्ये जी माझं प्रोडक्शन बघते ती मुलगी आहे, प्रचिती दळवी. त्यामुळे तिथे मुलींचा थोडा, म्हणजे आम्ही हेमंतला अनेक वेळेला म्हणतो की झिम्मानंतर तुझ्या आयुष्यात बायकाच आहेत फक्त, कारण त्याची चीफ एडी पण मुलगी आहे, माझं काम बघते सगळं तीही मुलगीच आहे. मला नाही वाटत असं फार. कदाचित सुरुवातीची हे असू शकतं की ही नवीन आहे, हिला माहित नाही. हे अनेक वेळेला झालेलं आहे की आपण हिला थोडं उल्लू बनवूया का. पण ते मी महिला किंवा बाई आहे म्हणून नाही, तर मी नवीन आहे प्रोड्युसर म्हणून केलं गेलेलं असू शकतं. पण ह्याचे प्रमाण फार कमी आहे. ते कोणी असू शकतं, इकडे पुरुषही असला तरी ते होऊ शकतं. अगदीच. हेमंत दिग्दर्शक म्हणून आणि हेमंत नवरा म्हणून हे बॅलन्स तू कसं ठेवतेस? कारण तू सेटवर असताना तू त्यात कामही करतेस, तू प्रोड्युसरही आहेस आणि तो तुझा दिग्दर्शक आहे. म्हणजे तुला त्याचं ऐकायचंही आहे आणि तुला एक निर्माता म्हणून कंट्रोलही ठेवायचं आहे. तर हे तू डिपार्टमेंट कसे करतेस? का माहिती नाही यार. एवढं नक्की मी सांगते की माझा नवरा आहे तो, हे तेव्हा हे युनिट म्हणून असं काही मी माझ्या डोक्यात चालू नसतं. आम्ही दोघं मिळून एक युनिट आहोत, हे माझ्या डोक्यात फिक्स आहे दोघांच्याही. आणि मी जेव्हा त्याला एखादी गोष्ट निर्माता म्हणून सांगते किंवा तो दिग्दर्शक म्हणून ह्या गोष्टीवर भांडतोय, एक आमच्या डोक्यात फिक्स असतं की आम्ही हे सगळं फिल्म चांगली व्हावी म्हणूनच चाललंय. हे काही आता मी तुझ्यापेक्षा जास्त बेटर पोझिशनला आहे ह्या सगळ्या ह्याच्यात, किंवा मी दिग्दर्शक आहे माझा ऐक, ह्याच्यासाठी हे चालू नाहीये, हे आम्हाला माहितीये. त्यामुळे ती भांडण आणि खूप वेळा होतात. आत्ताच फर्स्ट क्लास दाभाडेच्या वेळेला एकदा आम्ही अशा टेंट्समध्ये राहत होतो, तर मी त्याला म्हटलं की नाही, डिरेक्शन डिपार्टमेंटनी हे दिलंच नाही. मी होते ना तिथे, मी ऍक्टर पण आहे, मला माहिती आहे.
तो म्हणाला 1 मिनिट पहिले प्रोडक्शनला विचारायचं की हे का आलं नाही, असं खूप भांडण. आणि अचानक कोणीतरी असं दरवाजा उघडून आमच्या रूम मध्ये गप्पा मारायला लोक येणार होते, उघडून असं हात आला आणि झालं ओ नाही, प्रोड्युसर आणि डिरेक्टर म्हणतायत आपण आता इथे जाता नाही कामा. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळे चिडवत होते की काय मग आता कोणाचं नक्की बरोबर आहे, प्रोडक्शन का डिरेक्शन. पण ते होतं अरे मॅनेज. फक्त मी काही वेळेला ना निर्माता म्हणून खूप जास्त माझं लक्ष असतं स्पेशली ऑन सेट. तर यावेळेला मला सिद्धू ओरडला चांदेकर, कारण माझं असं झालं चला रे चला हे नाही होतंय, मला ऐक ना जाऊ दे, आता तुला काम पण करायचंय तर तू ते विसर, तू गेले 2 दिवस निर्माता तुझ्यातलं जास्त वर येतोय स्पेशली ऑन सेट. तर मी म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे तुझं, आय शुड ट्राय अँड बॅलन्स इट. पण तेही मी शिकतेच आहे बॅलन्स करायला, कारण ते सोपं नाहीये अजिबातच, माझ्यासाठी तर अजिबातच नाहीये. पण सनी अपयशी ठरला तर निर्माता म्हणून त्याच्यातनं काय शिकायला मिळालं? अपयश शिकवतं असं म्हणतो आपण, तर काय काय सापडलं, शिकायला मिळालं त्याच्यातनं? खूप शिकायला मिळालं ऍक्च्युली. आणि सगळ्यात महत्वाचं जे शिकायला मिळालं ते हे आहे की डू नॉट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. ओके, हे त्याचं सगळ्यात महत्वाचं. सी काय झिम्मा नंतर आम्ही सनी केलं तर असं वाटत होतं हा हे आवडणारच आहे, हे होणारच आहे, हे करणारच आहे. सी आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फिल्म. मला ती फिल्म जशी झाली आहे त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे प्रोड्युसर म्हणून. पण त्याचा जो कॉन्टेंट आहे, त्याच्यात लोकांनी जी कामं केली आहेत, हेमंतचं काम झिम्मा नंतर मला त्याच्यातलं खरंच त्याचं काम आवडलं होतं. आमच्याबरोबर सत्यजित शोभा श्रीराम जे आमचे डीओपी होते पुढे, ते जॉईन झाले त्या फिल्मला. पण हे नक्की शिकायला मिळालं की टेकन फॉर ग्रांटेड करू नये, नीट आजूबाजूचा अभ्यास. एक झिम्मा चालला म्हणजे सगळं पुढचं चालेलच असं नाही, अभ्यास कमी पडला म्हणजे माझ्या बाजूने अभ्यास कमी पडला, त्याची रिलीज डेट, कदाचित प्रमोशन किंवा त्याचा होणारी पब्लिसिटी, हे सगळं माझ्या बाजूनी कमी पडलं असं मला दरवेळेला वाटतं. त्यामुळे ह्याचा अभ्यास मी त्याच्यानंतर अगदी निक्षून जास्त वेळ देऊन करू लागलो आम्ही इन जनरलच. आणि इन अ वे तुला माहितीये मला आता असं वाटतं बरं झालं, म्हणजे ते चाललं नाही ह्याचं वाईट वाटतं, त्या लोकांना बघायला नाही मिळालं ह्याचं वाईट वाटतं, पण वेळीच शिकवण आली. एक धक्का मध्ये मिळाला की ते पुढचं सगळं व्यवस्थित होतं. ऍब्सोल्युटली. ठीक आहे, तुला आणि अख्ख्या म्हणजे हेमंतला सुद्धा आणि अख्ख्या तुमच्या टीमला मी शुभेच्छाच देईन फर्स्ट क्लास दाभाडेसाठी. 24 जानेवारीला तो रिलीज होतोय. तर फर्स्ट क्लास बद्दल शेवटी तुला जाता जाता काय सांगायचंय? निर्माती म्हणून महत्वाचं आहेच की आपण काय म्हणजे सगळंच एवढे पैसे घातलेत, आम्ही एवढी मेहनत केली, आम्ही ते सगळं परत यायला हवे तर पुढचा सिनेमा करता येईल. पण अदरवाईज मी हे नक्की सांगेन की जॉईंट फॅमिली चे प्रोज आणि कॉन्स हे आपण सगळे बघत आलेलोच आहोत. पण जसं काळ बदलतोय ना तसे प्रॉब्लेम्स वेगळे होऊ लागलेत. आणि आपल्याला वाटतं की काही प्रॉब्लेम्स फक्त अर्बन ह्याच्यात असतात, रुरल मध्ये नसतात, तर ऍक्च्युली सगळीकडे प्रॉब्लेम तेच आहेत. मला हा सिनेमा स्वतःला आवडण्यामागचं कारण हेच होतं की भावंड खूप दिवसांनी, एक भावंडांबद्दलची फिल्म आहे, त्यांच्या डायनॅमिक्स बद्दलची फिल्म आहे. तर ते आणि आता जे काही मी बघते प्रमोशन मध्ये तर तेच लोकांना खूप आवडतंय. सो मला असं होतं की हा जे ज्याच्यासाठी म्हणजे जे कॅरेक्टर्स किंवा जे म्हणायचंय मला आम्हाला सगळ्यांना मिळून ते पोचतंय लोकांपर्यंत. सो भावंडांची आठवण करून देणारा सिनेमा आहे. सो म्हणून माझी खूप इच्छा आहे, बरोबर परत तेच पैसे आले पाहिजेत वगैरे ते सगळं आहेच, पण इन जनरल सुद्धा मला असं वाटतं इट विल मेक यू हॅपी, इट विल टेक यू बॅक होम. आपण परत घरी जाऊन आपल्या भावंडांना फोन करावा एक तरी, असं वाटेल सिनेमा बघून किंवा असं वाटावं तरी, ही अपेक्षा आहे. सो दॅट इज वाय फर्स्ट क्लास इज स्पेशल. आणि सगळीकडे भाऊबंदकी असताना भावंडांचं प्रेम दिसू दे लोकांना जरा. आणि जसं क्षिती म्हणाली की सिनेमा बघून झाल्यानंतर घरी जा आणि आपल्या भावंडांना फोन करा, त्यांना भेटा, तर ते साध्य होऊ दे आणि सिनेमा चालू दे अर्थातच. त्यामुळे त्यासाठी शुभेच्छा आहेतच. खूप खूप धन्यवाद क्षिती, खूप खूप धन्यवाद. तुला शेवटी गिफ्ट द्यायचं आहे, छोटंसं गिफ्ट आहे, बी बिरबल यांनी दिलेलं आहे. त्यांनी काही नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केलेत, एक डायरी आणि पोस्ट कार्ड आहेत. डायरी तुला लागणार कारण हिशोब ठेवायला लागतील तुला. आणि यांचे अजूनही काही प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्हाला अमेझॉनवर मिळतील, मी त्याची लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे जाऊन तुम्ही ते घेऊ शकता. डायरी फार सुंदर आहे. होय होय. मला एक अमोल तुला म्हणायचंय हे की मी तुला जवळून मित्र म्हणून 15 वर्ष प्लस ओळखतेय आणि पहिल्यांदा आपण एक इंटरव्ह्यू केलाय आणि मला फार मजा आली. हे असं एक थोडं म्हणजे पर्सनली मैत्री न हे करता एक असा असं एक
खूप मी म्हणून तुला हेमंत बद्दलचा तो प्रश्न विचारला ना, की ते डिपार्टमेंट तुम्ही कसं ठेवता, साधारण आता तसंच होतं. पण म्हणजे मला असं म्हणायला इथे नमूद करायचंय मला हे, की हे जसं मॅनेज केलंय आपण, की खरं तर काल रात्री इथे इंटरव्ह्यूला यायचं तर तुझ्या घरी राहायला येऊ का पासनं आता एक अत्यंत प्रोफेशनल इंटरव्ह्यू जो आता मी दमले आता ते तू हे करून. बोललीच आहेस तर मी तुला एक आठवण सांगतो. तुझं नाटक ऑल दी बेस्ट अल्टिमेट, जे मोहन वागांनी प्रोड्यूस केलं होतं, 2001-2 2001-2 त्यावेळेला तू, आदिती सारंगधर आणि माधवी माधवी जुवेकर. जुवेकर तुम्ही तिघी होतात त्याच्यामध्ये. तेव्हा मी तुझा इंटरव्ह्यू करायला म्हणजे माईक घेऊन आलेलो होतो आणि तुझा बाईट घेतला होता मी. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता आपण इंटरव्ह्यू साठी ऑलमोस्ट 24 वर्षांनी. ऑलमोस्ट 24 वर्षांनी. Almost. येस येस येस. पण हे तर छान झालं. त्यामुळे मजा आलेली आहे आज. थँक्यू बोल मला इथे बोलवल्याबद्दल. तू एकदा सबस्क्राईब करायला पण सांग, म्हणजे जसं तू सांगते सिनेमा बघा तसं ह्या चॅनल पण सबस्क्राईब करा. मी केलंय सबस्क्राईब. मी इंटरव्ह्यूज हे रेग्युलरली बघते आणि अनयुज्युअल इंटरव्ह्यूज असतात. म्हणजे फक्त माझा मित्र आहे म्हणून मी हे अजिबातच म्हणत नाही, एवढं तर आता प्रेक्षकांना कळलंय कळलं असेल, माझ्याबद्दल. हो, हो. पण खरंच वेगळे इंटरव्ह्यूज असतात. मी तर सबस्क्राईब केलेलंच आहे. एक इंटरव्ह्यू राजदत्तांचा इंटरव्ह्यू हो. बघून माझ्या आईनेही सबस्क्राईब केलेला आहे. सो आणि ती मोठी गोष्ट आहे कारण अदरवाईज ते तिला येत नाही, पण ते कसं करायचं हे विचारून तिने मला हे केलेलं आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मजा करा. छान इंटरव्ह्यूज असतात, बघायला बरं वाटेल तुम्हाला. फर्स्ट क्लास वाटेल तुम्हाला. अरे अरे बघायला फर्स्ट क्लास वाटेल तुम्हाला.